जय शिवराय मित्रांनो. आज 1.5 वर्षानंतर आपण प्रवास केलेला आहे लोकल ट्रेनमधून आणि सध्या मी आहे बोरवली स्टेशनला. घरून निघून आपण अचानक भयंकर असा रात्रीचा प्लॅन केलेला आहे एका जुन्या ट्रेकवरती, जिथे माझी ऑलरेडी ट्रेकिंग झालेली आहे. बट आज मित्रांसोबत आपण परत एकदा त्या ट्रेकला कंप्लीट करणार आहोत. डेस्टिनेशन आहे नाशिकपर्यंतचं आणि आता बोरवलीपासून आपण जाणार आहोत नॅशनल पार्कला, जिकडे आपल्याला बाकी मित्रसवंगडी भेटणार आहेत. सो प्रवासाला सुरुवात करूया. आपण पोचलेलो आहोत नॅशनल पार्क बोरवली याच्या मेन गेटवरती. इकडे ट्रेकिंग कंपनीवाले आपल्याला रिसीव करायला आलेले आहेत. थोड्याच वेळात बस येईल आणि मग आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. आपण थांबलेलो आहोत अंधेरी फ्यूल पंपला आणि जवळच आपल्याला एक ब्रँड न्यू थार नॉक्स भेटलेली आहे, जी आत्ताच इथे रिफिलिंगसाठी आलेली आहे. डिझेल इंजन, 4x4 ड्राईव्ह आणि कलर ड्युअल टोन, अतिशय सुंदर आहे. रात्रीचे 1:45 वाजलेत आणि थोडा चहा नाश्त्यासाठी आपण ब्रेक घेतलेला आहे. गरम गरम चहा पिऊन आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. बाहेर थंडी एवढी जास्त जाणवत नाही आहे, पण जर्नीचा मजा आहे. आणि रात्रीच्या 3 वाजता आम्ही बेस विलेजला पोहोचलेलो आहोत. आता इथून लगेच चेंज करून आपण ट्रेकला सुरुवात करणार आहोत. ही आहे हरिहर गडाची सनराईज ट्रेक. रात्री बेस विलेजला आपण आता पोचलेलो आहोत 3 वाजता आणि इथून लगेचच अर्धा तासात फ्रेशन अप होऊन आपण ट्रेक स्टार्ट करणार आहोत. जो मार्ग इथूनच स्टार्ट होतो आणि मग सकाळी सनराईज आपण समिटवरून पाहणार आहोत. स्मोकिंग कोई नहीं करेगा, कुत्ता तंबाकू कोई नहीं खाए, जो भी लिया. ठीक है, ठीक है. उसके अलावा किसी को कोई क्वेश्चन है? आई गेस मेरा इन परवेश का नंबर सबके पास है, राइट? मोरया. आणि अशा प्रकारे शॉर्ट इंट्रोडक्शन घेऊन आपण ट्रेकला सुरुवात केलेली आहे. आणि दर मजल करत करत जेव्हा आम्ही 1-1.5 तासाच्या वाट चुकवून परत वाटेवर येण्याच्या मार्गावर होतो, तेव्हा हरिहर गडाच्या पायथ्याशी आम्ही एक्झॅक्ट गडाच्या पायथ्याशी पोचलो होतो आणि मागून पूर्वेकडून सूर्यनारायणाचा प्रकाश येत होता. अजूनही सनराईज झालेलं नाही आहे, आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करूया. सकाळच्या अंधुकशा अशा प्रकाशामध्ये हरिहर फोर्टातला हा सर्वात थरारक आणि विशेषरित्या महत्त्वपूर्ण असलेला, प्रसिद्ध असलेला असा 80 to 85 डिग्रीचा स्टेप क्लाइंब सर्वजण प्रकाशाच्या उजेडामध्ये करत होते. हा खरंच एक थरारक अनुभव आहे.
हाच तो आहे थरारक पॅच, जो 80 डिग्री आपल्याला स्टेप्सने क्लाइंब करायचा असतो. हाच आहे तो थरारक दरवाजा आणि इथला सुप्रसिद्ध असा फेमस सेल्फी पॉईंट, जिथून आपल्याला संपूर्ण गडाचं परिक्रमा करता येते आणि छान असा व्ह्यू देखील मिळतो. इथं सुरेख अशा कोरीव कोतील शिल्पामधून आपल्याला संपूर्ण प्रदेशाचा नजारा पाहता येतो. भरपूर जणांना हरिहर फोर्ट हा फक्त त्या 80 डिग्री क्लाइम्बसाठीच प्रसिद्ध आहे आणि माहिती आहे, पण त्याच्या पलीकडे ह्या परिक्रमा मार्गेतून आपल्याला हरिहर फोर्टाच्या टॉपवर पोहोचता येतं. तिकडून सूर्यनारायणाची किरणं निघालेली आहेत. थोड्याच वेळात सनराईज होईल आणि आपण टॉपला आता पोहोचत आहोत. अशा पॅचमधून वरती येत असताना आपण स्टेप्सच्या आधाराने वरती येत राहतो. 1.5 ते 2 फुटाच्या इथे स्टेप्स आहेत आणि वरती पकडण्यासाठी चालत असताना आपल्याला हाताला ग्रीप घेता यावी म्हणून असे खाच खळगे बनवलेले आहेत, याच्यामध्ये आपली हाताची 4ही बोटं आपण ग्रॅब करू शकतो आणि मग आपल्याला हा टप्पा चढायचा आहे. रात्रभराच्या अथक प्रयत्नानंतर जो आपल्याला टॉपवरून हा सनराईजचा व्ह्यू दिसतो. इथे आहे हरिहरगडाचा समिट आणि सोबत चंद्रमा आणि इतरत्र सर्व परिसर. या व्ह्यूसाठी रात्रभराची ट्रेकिंग सफल वाटते. थांब रे, थांब थांब. जास्त मागे पुढे टेकून नको भाई. सूर्यवंशी आणि सुंदर असा सनराईज झालेला आहे. ते एक पण पुढे जाऊ नको. अशा प्रकारे आपला हरिहर फोर्टचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. समिट कंप्लीशन. आता आपण डिसर्टिंग स्टार्ट करत आहोत. सोबतच हरिहर फोर्टमध्ये असलेल्या इतरत्र ठिकाणं आणि वस्तू आपण एक्सप्लोअर करूया जागा आणि पाहूयात गडावरती काय काय नवीन गोष्टी आहेत. आणि हे गडावर विविध प्रकारचे पाण्याचे टाके विविध साईजमध्ये अवेलेबल आहेत. त्यावेळेला वरती राहणाऱ्या माणसांसाठी कदाचित ती पाण्याची आणि इतरत्र वापरासाठी पाण्याची सोयीची ठिकाणं असावीत. आणि एक जुना
स्ट्रक्चर इथे आपल्याला पाहायला मिळतं. शिवकालीन असं हे स्ट्रक्चर आहे. सध्या सुव्यवस्थित नाही आहे कंडिशनमध्ये, पण तरी इतरत्र ठिकाणांपेक्षा एका चांगल्या कंडिशनमध्ये आपण याला म्हणू शकतो. अतिशय समिटच्या एकदम समोरच आहे हे स्ट्रक्चर. आणि इथून इतरत्र आजूबाजूचा परिसर आणि निसर्ग याचा आपण आस्वाद घेऊ शकतो. आणि गडावरून निघताना वन्य प्राणी आणि आपले जुने सवंगडी मंकू लोक आपल्याला भेटलेली आहेत. त्यांचा पूर्ण झुंडच्या झुंडीकडे आलेला आहे. सगळी फॅमिली आहेत एकत्र. माणसांकडून मिळणारे छोटे खाद्यपदार्थ, फळं यांचा आस्वाद घेत असतात. इथले माकड खूप सभ्य आणि फ्रेंडली आहेत. जास्त मस्ती काही करत नाहीत. दगडावर पाण्याच्या टाक्याच्या बाजूला मानव निर्मित हे एक दगडाची शिल्पकृती बनवलेली आहे. एकावर एक असे दगड सर्व रचून त्यांना बॅलन्स करून एवढ्या हवेच्या ठिकाणी देखील त्यांचा एक छान असं त्यांनी आकृती तयार केलेली आहे. आणि हे दगड आजही इथे सुव्यवस्थित कंडिशन्समध्ये आहे. हे एक आर्ट फॉर्म आहे आणि जे सध्या खूप प्रसिद्ध आहे. असंच हे दुसऱ्या प्रकारचं शिल्प देखील आपण पाहू शकता, ज्यामध्ये जसा जसा टॉपला आपण पोचत जातो ट्रायंगल पोझिशनमध्ये, तसा जसा दगडांचा आकार हा छोटा होत जातो, पण बॅलन्स त्यांचा अतिशय उत्तमरित्या साधला जातो. मेन शिखराच्या पायथ्याशीच आपल्याला असे अनेक शिल्पकलाकृती पाहायला मिळतात. भरपूर ठिकाणी ह्या कलेचा वापर हे गड आणि पायथ्याशी दिशादर्शक म्हणून केले जातात, किंवा एखाद्या गडावरती मानव सहवास आहे किंवा माणसांची ये-जा आहे हे दर्शवण्यासाठी या कलेचा वापर केला जातो. गडावरचं हे टाकं किंवा तलाव हे सर्वात प्राचीन असून याला हत्ती तलाव असं देखील म्हटलं जातं, हत्ती टाकं असं देखील म्हटलं जातं. मोठ्या प्रमाणात आणि मुबलक प्रमाणात इथे पाण्याचं साठा अवेलेबल आहे. आजही पावसाचं पाणी इथे जमा केलं जातं आणि मग नंतर ते प्राकृतिक किंवा मानवी गरजांसाठी वापरलं जातं. सोबतच पाण्याच्या या टाक्याच्या बाजूलाच आपल्याला एक शिवमंदिर आणि शिवलिंग देखील पाहायला मिळतं, जिथे आजही पूजा केली जाते. येथे प्राचीन शिवलिंग आणि नंदी आहे. इथे त्याची आधी मूर्ती होती, काही कालांतरानंतर ते खंडित झाली होती आणि आता नव्याने इथे शिवलिंग स्थापित केलेलं आहे. शिवमंदिराच्या बाजूलाच आपल्याला वीर मारुतीची मूर्ती आणि त्याच्या देवालयाचे भग्न अवशेष पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आपलं हरिहर फोर्ट कंप्लीट झालेलं आहे आणि ट्रेकिंगमध्ये आता आपण डिसेंडिंग करून पुढच्या ट्रेकसाठीची तयारी करूयात. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके.